गावात पाहिलेचे 50 गाड्या असतील, पण नेमकं क्रिकेट खेळायला जायचं असलं का माझीच गाडी सगळ्या टीमला सापडती बोन. एक दोघ जण नाही तर अख्खी टीम मला माझ्या गाडीवर सोडावं लागते. म्हणजे मला नेमकं हे कळत नाही का लोक हटकून असं वागत आहे का नेमकं माझी जिरवायची म्हणून असं वागत आहे का ते काही समजत नाही हो. पण काय विषय नेमकं क्रिकेटचा असतं त्यामुळे काही म्हणता येत नाही ना. आणि मग सगळी टीम माझ्या गाडीवर व्हायला नंतर ना शेवटी मी क्रिकेटच्या ग्राउंडवर पोहोचलो आणि तिथे जाऊन पाहत होतो काय पाहिलेच्या 50 गाड्या हो तरी पोरांनी माझीच गाडी वापरली हो पोरं व्हायला. ज्या स्पीड नाही ना आपण खेळायला आलो बरं का त्या स्पीड नाही ना पावसाने पण आगमन केलं बरं का ना अख्खा खेळ उद्ध्वस्त करून सगळ्यांना ग्राउंडच्या बाहेर पळायला लावलं. आणि मागच्या 15-20 दिवसापासून आपल्या गावामध्ये थेंब पाऊस नाही आला बरं का. त्यामुळे मला जाऊ द्या मरू काय यायचं ते येऊ द्या हो, नाही तर काय आहे ते पिकं जायचे आपले वाळून. आणि मग मोजून 5 मिनिटं पाऊस झाल्यानंतर ना पावसाने सुद्धा समजून घेतलं की पोर आहे ना पाऊस पडला म्हणून नाराज नाही झाले बरं का. म्हणून ना पाऊस पण गेला निघून मग आपण करून टाकली मॅच खतरनाक अशी चालू बरं का. आणि मॅच चालू झाल्यानंतर ना मोजून काही 2-3 बॉल झाले असतील त्यानंतर आपला बॉल सुद्धा परत हरवला हो. मग काय घेतली गाडी चाललो बॉल सापडायला आपण. काय विषय माहितीये का आपली मॅच सुरळीत काही चालणार असं कधी होतच नाही हो. प्रत्येक रविवारी आपल्या मागे 17-18 अडचणी असते. आणि मित्रांनो 1000 जरी अडचणी आल्या ना आपल्या मागे तरी आपण सुद्धा ना क्रिकेट खेळणं कधी बंद नाही करू शकत बरं का. कारण क्रिकेट आहे ना आपलं पहिलं प्रेम आहे. पहिल्या प्रेमासाठी आपण काही पण करू शकतो तुम्हाला तर माहितीच आहे. आणि एवढ्या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये ना एक बैलगाडा शर्यत प्रेमी सुद्धा होता बरं का. आणि कसा विषय माहिती जास्तीचा नाद बाकी काय हो. आणि नादावरून आठवलं मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर एक से बडकर एक नाद खुळा आहे ना शॉर्ट फिल्म्स आणि व्हिडिओज तयार करून टाकले बरं का. लवकरात लवकर जाऊन बघायचं. आणि काय विषय माहितीये का क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीत आपण सुद्धा काय ना माघार घेत नसतो. एकदम क्वालिटी काम आणि एकदम क्वांटिटी सुद्धा कायमच असणार आपल्याकडे.